हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. चला, कसे आहेत? बरे आहेत का? चला, आज करणार आहे पातळ मेथीची रस्सा भाजी. ह्याच्यासाठी 2 पेंड्या मेथीची भाजी आणली. अशी नीट करून स्वच्छ करून घ्यायची. हिरवीगार आहे मस्त आपलं रस्सा भाजी आणि बाजरीच्या भाकरी बनवणार आहे मी आज. चला, आधी भाजी नीट करून घेऊया. चला, आता आपण भाजी धुवून घेऊया. स्वच्छ जाळीमध्ये घेतली भाजी. सगळी माती विती निघून राहते. स्वच्छ धुता येते अशी. खाली ठेवायची बेसिनमध्ये. लय मातीनं भरले. आता पाऊस पडते ना, त्याच्यामुळे एकदम भरलेली असते मातीनं. तरी स्वच्छ आणली होती मी, बघूनच आणलेली. अशी धुवायची. स्वच्छ धुवून झाली आता आपली भाजी. ते लागणारं साहित्य आता आपण पहिला तर गॅस चालू करूया आणि कढई ठेवू. त्याच्यासाठी घेतलेलं आहे लसूण. हे असं लसूण सोलून ठेवायचा, म्हणजे आपल्याला व्हिडिओ बनवायला सोपं जाते. एकदम मस्त ह्याच्यातला लसूण घेऊया आपण. थोडासा एवढा घ्या. थोडासा जास्तच घ्यायचा, काही नाही. मेथीला चव येते. आणि हिरवी मिरची. थोड्या घेणार आहे मी मिरच्या. डेट काढून घेऊ मिरचीचे. डेट काढायचे ना असे मोडायचे, म्हणजे भाजताना मिरच्या उडत नाहीत. असं तिखट मिरच्या आहेत. पालेभाज्या तिखट केल्या तर छान लागते जरा. हो का? असं तेल टाकून आपण मिरच्या भाजून घ्यायच्यात पहिले. असं एकदम चांगल्या भाजायच्या, बारीक गॅसवर भाजायच्या. भाजायचं छान. आणि ह्याच्यासोबत शेंगदाणे पण भाजणार आहे मी थोडे. शेंगदाणे मिरच्या सोबतच भाजून घेणार आहे आणि सोबतच वाटणार आहे. चांगलं चांगली टाकली की बघा, शेंगदाणे तसे फुटायले का आणि मिरच्या पण चव येते अशी. छान भाजलेले शेंगदाणे ते एकदम छान भाजलेत बघा. काय तेला जर शेंगदाणे भाजले ना, रस्सा भाजी मेथीची करायची असते तर आणखीन चव लागते. आता मिक्सरला फिरवून घेऊया, ती थंड होते. आता हे मिक्सरमध्ये टाकू. हे हो का, लई बारीक पण नाही करायचं आणि असं लई मोठं पण नाही करायचं. असं मिडियम वाटून घ्यायचं आणि ह्याच्यात लसूण टाकायचा. हो का, चांगलं वाटतंय. पाणी टाकले तर थोडंसं. बघा, हे असं वाटून घेतलंय मी. पाणी टाकून असं वाटून घ्यायचं. रस्सा भाजी करायची असली की. आपण कढई ठेवली. चला, आपण जे भाजले त्याच कढईत ठेवूया भाजी. चला, तेल टाकू आपण थोडंसं. आणि फोडणीला काही नाही टाकायचं जास्त, फक्त जिरे टाकायचे आता आपल्याला. हो का, एवढे जिरे टाकायचे. जिरे फुटले ना, मग हे वाटण केलेलं टाकायचं भाजी.
मिक्स करून घ्यायचं हे बाई. थोडंसं पाणी टाकू की तळतो या, कारण चिटकून बसते. बारीक आहे ना असं वाटलेलं, त्याच्यामुळं हो का असं चांगलं तळू द्यायचं. त्यात पण तळलेलं पण आहे. आधी पण आपण मिरच्या शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत, जास्त चव देते. चला आता ह्याच्यातनं आपण मेथी टाकून घेऊया. मेथी निसली या, निसून घेतली, कापलेली नाही, कापायची नाही. अशी छान लागते मेथी हो का. अशी टाकायची. आता हलवून घेऊ. धुवून स्वच्छ करून पाणी नितळायला ठेवली होती आधीच. हलवून घेऊया आपण. अशी हलवून घेतली, कारण पाणी सुटतंय. आणखी पाणी टाकायचं आहे आपल्याला शिजायला. डाळ टाकायची नाही, पाणी टाकायचं नाही तर असे शेंगदाण्याचं कूट ती चिटकून बसते. एवढं पाणी टाकलंय, आणखी टाकणार आहे थोडंसं. हलवून घेऊया आणखी एकदा. का मीठ टाकून मला जसं लागतंय ना चवीनुसार मीठ टाकायचं. मला जसं लागतंय तसं. अजून ह्याच्यात पाणी टाकायचं आहे. चांगली भाजी शिजू द्यायची, चांगली चव लागती हो का. मी एवढं पाणी टाकले. तुम्हाला किती रस्सा करायचा आहे तेवढा करायचा. जास्त शेंगदाणे मिरच्या टाकलेल्या असल्या तर जास्त करायचा, तसं काही नाही हो का. आता ह्याला चांगली शिजवून घेऊया. खाली गॅस घेणार आहे, गेल ते फिरायला, पाय दुखायले, खाली घेऊन भाकरी करणार आहे मी. चला अशी भाजी शिजली आहे. इकडल्या गॅसवर ठेवून आणखीन भाजी शिजवायची. तुम्हाला मी दाखवणार आहे बाजरीची भाकर. आता भाजीसोबत त्याला बाजरीची भाकर करायची. भाजी शिजते इकडल्या गॅसवर ठेवली. आता कढई आपण इकडल्या गॅसवर. आता भाकरी करायची. आता आणखीन ही पातळ, जास्त पातळ झालंय, आणखीन थोडासा शिजवायची. घट्ट होतंय थोडा रस्सा. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मीडियम करायचं. बाजरीची भाकर दाखवते मी तुम्हाला. पहिले तर थोडंसं पीठ मळून घ्यायचं आणि शक्यतो बाजरीच्या भाकरी पातळच करायच्या, छान लागते. तर जे नवीन मुली शिकतात त्यांच्यासाठी हे भाकरीचं सगळ्यालाच येत असते. नाही तर बाया म्हणतात आम्हाला भाकरी शिकवते का, असं काही नाही बरं का. सगळे सुगरणी असते ना. खास पीठ मळायचं का असं जोर लावून, ताकद आहे तेवढी. पीठ मळलं ना भाकर चांगली येते. कुठली पण भाकर, ज्वारीची, बाजरीची, कुठली पण भाकर. आम्ही तर ज्वारी खातात जास्त, कधीतरी खातो बाजरी. असा हुंडा करून घ्यायचा असं. आणि एकदम पातळ थापायची भाकर. अशी मस्त ताट मोठं घ्यायचं भाकरीला. काही काहींना वर येत नाहीत भाकरी, तर नवीन नवीन असेल तर खालीच शिकायच्या, गॅस खाली घेऊन. आता माझ्या मुलीला तर मी तसं शिकवायला भाकरी करायची. भाकर किती छान आली. आणि असं कढीला घेऊन थापायची बरं का भाकर अशी, म्हणजे गोल होती. असं 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 केलं ना मध्येच फाटती. असं कढीला घेऊन जर गोल केली ना आणखीन गोल होती. बघा किती छान झाली. बघा मस्त झाली. आता पाणी लावून घेऊया आपण लगेच.
लगेच पाणी लावलं ना तर ते भाकरीचं पाणी असते ना ते पोळत नाही. नाही तर नुसते हाताला चटके बसते. ते एक तर नवीन शिकायलेले असते तर तेवढं चटके बसले की आणखी जास्त त्रास होते. वरचं पाणी सुकलं ना भाकर पलटायची आणि भाकर पण खराब होत नाही. असं पाणी सुकल्यावरच भाकर पलटायची. का अशी शिकली खालून भाकर पलटी करायची. आता बघू फुगती का भाकर का नुसती गोलच झाली ती. आता बघा फुगणार. भाकर कशी टमटमीत भाकर फुगली मस्त. मस्त बाजरीची भाकर फुगली एकदम टमटमीत फुगली बाजरीची भाकर. मेथीची भाजी मेथीची भाजी पण आपली शिजली अशी झाली या. अशी लई पातळ पण नाही आणि लई घट्ट पण नाही, एकदम मस्त झाली. आणि भाकर बाजरी गरम गरम या मेथीची भाजी आणि गरम गरम बाजरीची भाकर. या बाजरीची भाकर आणि तोंडी लावायला कांद्याची पात खायला. या जेवायला सर्वजण. रस्सा भाजी, मेथीची, बाजरीची भाकर, कांदा पात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनेलला. बाय. भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.